फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. स्वागत आहे तुमचं आमच्या नेहवी चॅनलवर पुन्हा एकदा. तर आज आम्ही चाललोय मित्रांसोबत बाहेर आउटिंगला आणि बरेच आफ्टर अ सो लॉंग टाइम. खूप म्हणजे दिवसांपासून म्हणत होते ते भेटू कुठंतरी म्हणजे पार्टी करू, खायला जाऊ, भेटू असं. त्यामुळे आजचा दिवस आला आणि आम्ही चाललोय आता. आम्ही ना जपानला सगळे सोबत राहायचो एका अपार्टमेंट मध्ये. म्हणजे कंपनीतलेच फ्रेंड्स आहेत. हा, आणि आम्ही रोज सोबत राहायचो. मी जवळपास 2 वर्ष सोबत होतो, त्याच्यामुळं आमची बॉन्डिंग खूप छान झालेली तिथे. पण आता इकडे आल्यापासून आहे ना, मग जास्त भेटीगाठी होत नाही. आमचं पण लग्न झालं, आम्ही आमचे रमलोय. म्हणजे एकाच सिटीत राहतो आम्ही, तरी पण भेटणंच होत नाही वर्ष 2 वर्ष. ठरवलंय आम्ही की फायनली जायचंच म्हणून. सो तुम्हाला त्यांना पण भेटवते आणि काय काय मजा करणार आहे ते पण दाखवते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो असा आहे आजचा OTD. माझा पण दाखव. एक मिनिट थांब, गॉगल घालून दाखव. आलंय, चल. छान दिसते. फायनली पोचलोय आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. इकडं ते रेड फायर नेशन म्हणून आहे रेस्टॉरंट, तिथं आलोय आम्ही. ॲक्च्युली आमची जी फ्रेंड आहे ना, प्राजक्ता म्हणून, तर तिची पार्टी आहे खरं म्हणजे. तर म्हणजे ती एक बुफे टाईप आहे. म्हणजे असं असतं ना, 800-300 मध्ये अनलिमिटेड खाऊ शकता तुम्ही. भरपूर सारे आयटम्स असतात तिथं. ट्राय केलंय ना ऋग्वेद. आपण नगरला गेलो होतो. नगरला पण गेलो होतो, काय आठवत नाही ते. आणि पुण्यातच अजून एक ठिकाणी ट्राय केलं. असे खूप ठिकाणी आता झाले. मजा येते ते खायला. बघू आता आमचे फ्रेंड्सला पण. आणि एक फ्रेंड आलाय ऑलरेडी आणि त्याला नंबर लावायला सांगितलाय. पहिले तिथं नंबर लावा लागतो, कारण गर्दी असते, वेटिंग असतं. त्यामुळे इकडं कुठं आलं आपण? इथे नाही. बोलत चाललंय मी, तुझ्या मागे चालले. कुठे आहे ते? वरती कसं? वरती आहे. इथून जावं लागेल ना, इथून वर जावं लागेल. रेड फायर नाही, अरे ते ऑक्टन पिझ्झा आहे. ऑक्टन पिझ्झा नाही, इकडच्या साईडला आहे ते. आम्हालाच रस्ता सापडत नाहीये कुठे आहे ते नेमकं. फोन करूया आपण. आम्ही बघतो आता रस्ता कुठे आहे काय, मग सांगतो. तिकडूनच असेल ऋग्वेद. असं चालू मेड फायर नेशनला. आणि आमचा अनिल दादा आणि ही पोरगी ही आम्हाला पार्टी देणार आहे. हीच ती जी पार्टी देणार आहे आपल्याला. गौर से देखो इस चेहरे को. आणि हा अनिश हॅलो म्हणा. हाय. आणि हा ऋग्वेद. हो, असे भरपूर सारे आयटम्स आहेत खाण्याचे. 20-30 प्रकार आहेत. सेल्फ सर्व्हिस आहे, आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं आणि अनलिमिटेड काही पण खा तुम्ही. मला दाखवतो बघा. इथं पॉपकॉर्न आहे, स्टार्टरला पापडी चाट, वेफर्स, बुंदी, भेळ, पाणीपुरी. इकडं डेझर्ट आहे, केक, सँडविच, भजे. भरपूर सारे आयटम्स आहेत इथं. नूडल्स, इकडं पास्ता वगैरे, पावभाजी आहे. आय थिंक नॉनव्हेज नाही आहे, फक्त व्हेज आहे. पनीरची भाजी वगैरे. इकडं पण बघा भरपूर सारे आयटम्स आहेत. जेवढं पाहिजे तेवढं खा पोट भरून. इकडं गुलाबजाम, स्वीट, जिलबी, जे पाहिजे ते खा. आता घेतो आम्ही, आम्हाला जे पाहिजे ते मस्त खातो आणि गप्पा मारू सोबत. फुल ताट भरू घेतलंय. सगळं फेवरेट आणि ऍक्च्युली परवडत आहे ना. पिझ्झा ते आणून देतात. कसं आहे? चांगली आहे टेस्ट.
सगळे दाबून खा फुल, काही विषय नाही. तुझीच पार्टी आहे, लाजू नको. कोल्ड ड्रिंक पण अनलिमिटेड इथं, जे पाहिजे ते घ्या. 7 अप घ्या, मिरिंडा, कोक आणि जिरा सोडा, ब्ल्यू लगून ज्यूस, हे काय ग्रीन मिंट मोहितो, सगळं मोहितो, सॉफ्ट ड्रिंक सगळं अनलिमिटेड, जेवढं पाहिजे तेवढं. कोल्ड ड्रिंक फ्री आहे, पण जो वेस्ट केलं तर पर ग्लास 30 रुपीज चार्ज आहे. कोण वेस्ट घालवणार आहे? ब्ल्यू लगून आम्ही घेतले, ब्ल्यू लगून माय ऑलवेज फेवरेट. आणि हा मला कॉपी करतो काय? अजिबात नाही, तू कॉपी केलंय. त्यांनी घेतले जिरा सोडा. Cheers to जिरा सोडा. आण दो. हे ते काय ब्रेड्स, गार्लिक ब्रेड. सगळं ओव्हरलॅप झालंय आता. एवढं आलंय, काय खावं काय नाही असं झालं. आम्ही खातो कमी आहे आणि गप्पा जास्त मारतोय, कारण खूप दिवसांनी भेटतो ना म्हणून. लास्टला मस्त आईस्क्रीम. पोटात जागा नाही बघ. आणि ह्यानी नाही घेतली आईस्क्रीम कारण त्याला पान खायचं, पण वर्थ होतं बरं का. 399 रुपयात अनलिमिटेड फूड, काही पण खा, खूप पोट भरून खा. खूप गप्पा मारल्या आहेत, खूप मजा मस्ती केली आहे. अनलिमिटेड होतं मस्त. जपान फ्रेंड्स रियुनायटेड. जपान फ्रेंड्स रियुनायटेड. लंच केल्यानंतर आम्ही आलोय आता पुण्यामधल्या सगळ्यात मोठ्या मॉलला, म्हणजे वाकडच्या फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियमला. असं चालू होतं, जरा टाइमपास करावा म्हटलं, आणि आल्या आल्या माझ्या खिशाला बांबू पडलाय. मॉलमध्ये एंट्री केले पहिल्या स्टोअरला गेलो, तिथंच 5,000ची बॅग घेतली. बॅग दाखव, बॅग तुझी. खूप दिवसांची मी बॅग शोधत होते, लॅपटॉप बॅग माझ्या मनासारखी. फायनली मला भेटली नाही, मिळाली. प्राजक्तानी घेतलंय MKचं वॉच. फुल खर्च झालेला आहे या ठिकाणी. मला गिफ्ट घेतलंय. फुल खर्च झालेला आहे या ठिकाणी. आताशी ते एक शॉप फिरलोय, अजून किती बांबू बसतोय बघूया. अजून किती बांबू बसणार आहे मला. असंच बसल्या बसल्या थोडं शॉपिंग बिपिंग झालं, म्हणलं मूवी बघू. असं अचानक प्लॅन होतात कधी कधी, आणि भारी प्लॅन होतात, म्हणून आणि आलोच आहे म्हणलं मॉलला, तर मूवी बघून घेऊ. असंच बसल्या बसल्या तिकीट बुक केलं. मला धुरंधर बघायचा होता, ऋग्वेद बघून आला होता मित्रांसोबत मला सोडून, म्हणून माझा बघायचा राहिला होता. आणि मी रणवीर सिंगच्या ऍक्टिंगची खूप मोठी फॅन आहे, आणि खास करून अक्षय खन्नाचं लोक खूप म्हणत होते की भारी ऍक्टिंग आहे वगैरे वगैरे म्हणून. सो मला बघायचं होतं धुरंधर, आणि खरंच मला आवडला. म्हणजे ठीक आहे, थोडासा व्हायोलन्स वगैरे म्हणतात वाटलं, पण काही नाही. पण ही रिअल स्टोरी होती, आणि खरंच काय घडलं होतं हे म्हणजे बघायला मिळालं. शॉर्ट फ्रेम्स ऍक्च्युली एक नंबर, खूप छान. आणि रणवीर सिंगची ऍक्टिंग, म्हणजे अक्षय खन्नाची ऍक्टिंग चांगली नव्हती असं नाही म्हणत मी, पण मी फर्स्ट हे रणवीर सिंग. मेन म्हणजे कास्टिंग, जी कास्टिंग केली ना, म्हणजे खरंच असं वाटतं की तेच ओरिजिनल आहे. आणि म्हणजे रणवीर सिंगची जर खरंच ऍक्टिंग बघितली ना, तर त्याच्यात ते डोळ्यातली भाव, आणि म्हणजे असं कुठं वाटलंच नाही की आपण असं पिक्चर बघतोय. आणि 4-4.5 तासाचा पिक्चर आहे, पण अजिबात बोर नाही झालं, आणि असं अजिबात वाटलं नाही की आपण हे खोटं बघतोय. पूर्ण वेळ खेळून ठेवतो पिक्चर एका जागी. आणि अंगावर काटे येतात काही सीन्स बघून. एक नंबर पिक्चर होता, भारी.
पापणी नाही लावली, म्हणजे असं खरंच मला पर्सनली मला खूप आवडलं. मला ऍक्टिंग मेन म्हणजे सगळ्यांची खूप आवडली. एडिटिंग, ऍक्टिंग, कास्टिंग सगळंच परफेक्ट होतं. शॉर्ट वगैरे सगळं. तुम्ही अजून बघितलं तर मला उशीर झाला बघायला, हा लवकर बघून आला, पण तुम्ही अजून बघितलं नसेल तर बघू शकता. असं छान आहे. होता आणि मस्त बघू होता. आता पिक्चर झालंय बघून. आता शॉपिंग करू काही, मग घरी जाऊ. तोपर्यंत काय काय मला ऋग्वेदनी काही गिफ्ट घेऊन दिलं आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडून जर रिटर्न गिफ्ट नाही घेतलं तर तो ऋग्वेद कसला. दाखवते तुम्हाला, शहाणा भंटा. मला काही घेतलं ना की लगेच त्याला पण माझ्याकडून काहीतरी रिटर्न गिफ्ट पाहिजे असतं. काय घेतलंस? कॉर्नर मधून टी शर्ट घ्या. टी शर्ट घेतला शहाण्याने. पूर्ण टी शर्ट नाही दाखवणार, त्याच्यासाठी पुढचा ब्लॉग बघा. पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला घालायला लावते. आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गाईज. खुशी बघा, खुशी चेहऱ्यावरची. राहिले माझे रिटर्न गिफ्ट. ही त्याला काहीतरी घेतलंय म्हणूनची खुशी नाहीये, ही मला घडलंय ना, माझ्या बँक अकाउंट मधलं मनी घातलाय ना, त्याची खुशी आहे ही सगळी. एक वस्तू. आता काही नाही, आता घरी जायचं बाळा, उशीर झाला आपल्याला, चला घरी. आणि इथं या मॉल मध्ये पुण्यातलं सगळ्यात मोठं ख्रिसमस ट्री लावलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बा, असला भारी दिसतोय. हा मॉल आहे आणि इथं कारंजे आहेत. एक नंबर वाटतंय, वातावरण मस्त झालंय. असलं भारी वाटतंय. तुम्ही पण आले या मॉलला तर या. आणि बहुतेक इथं संध्याकाळचा शो पण होतो मे बी क्रिसमसचा. सो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या नेहा ऋग्वेद व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.